दीपाली ताई तुम्ही आहात का? हा. तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन करा दीपाली ताई आणि तुम्हाला जे काही अनुभव आहे तो सांगा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सगळ्यांचे अनुभव ऐकले ना, तेव्हा मला एक गोष्ट आठवली. लहानपणी कधीतरी ऐकली असेल, म्हणजे बरेच जणांनी ऐकली असणार, पण मला असं वाटलं सांगावी म्हणून. एका गावात जेव्हा पाऊस पडत नसतो ना, तेव्हा त्या गावातले सगळे मिळून ठरवतात, की आपण ना यज्ञ वगैरे करूया. जोपर्यंत पाऊस पडत नाहीये तोपर्यंत करूयात. मग ठरलेल्या दिवशी सकाळी सगळेजण येतात गावातले आणि यज्ञ करत असतात. दुपार झाली तरी पण काही पाऊस पडतच नसतो आणि वर मस्तपैकी इंद्राची सभा चाललेली असते, त्याच्यात वरुण देव बसलेले असतात. सगळेजण म्हणतात, "अरे एवढे लोक यज्ञ करतात, तू जात का नाही?" तर तो म्हणतो, "नाही, काही गरज नाहीये." त्यांना विश्वास आहे पाऊस पडणार नाही. तेवढ्यात एक लहान मुलगा छत्री घेऊन येतो. सगळे म्हणतात, "अरे वेळेत छत्री घेऊन का आलाय?" "अरे तुम्हीच म्हटला ना यज्ञ करतोय, पाऊस पडणार आहे, मग छत्री नको का?" तेव्हा वरुण देव उठतात आणि म्हणतात, "आता ती वेळ आलीये, कारण त्याच्या विश्वासासाठी मला जायला लागणार आहे." त्यामुळे ही गोष्ट खरी आहे. जिथं आपला विश्वास जेवढा अटळ ना, तेवढे स्वामी आपल्यासाठी उभे राहतात. खूप छान. खूप तुम्ही सगळ्या सत्राच्या अनुभवांचं सारच सांगून टाकलं. आणि मला एक सुंदर गोष्ट ऐकायला मिळाली, की किती सार्थ आहेत. जे बोललात ना आता, तर कसं प्लॅन करतो डिवाइन, की बरोबर तुम्हाला ती गोष्ट आता तुमच्या डोक्यात घालावी आणि हो. तुमच्या मार्फत सगळ्यांपर्यंत ती पोहोचवावी. त्यासाठी मी तुमचे तर आभार मानते. तुमच्या हायर सेल्फचे आभार मानते, की जो अति हुशार आहे, चतुर आहे. थँक यू. त्यांनी बरोबर आम्हाला एक असा डोस दिला सगळ्यांना, की हे लक्षात ठेवा, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण अशा गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात राहतात. त्यामुळं तुमचे खूप खूप आभार, की तुम्ही इतकी छान गोष्ट सांगितली. तर मी आता सगळ्यांचे अनुभव झालेत. आता मला जास्त वाढवायचं नाही सत्र, कारण सगळ्यांची झोपेची वेळ असते. तर मी एक सगळ्यांना प्रश्न विचारते. तर आता दीपाली ताई तुम्ही आहात ऑन, तर तुमच्यापासूनच सुरुवात करू, की आता मेघना हं. सोबत जे झालं, की गणपती विसर्जनाला तिचं हरवलेलं मंगळसूत्र आत्ता तिला सापडलं 4 महिन्यानंतर. आता तिचा विश्वास आहे गुरूंवर, प्रचंड विश्वास आहे स्वामींवर. का असं झालं असेल, की 4 महिने तिला वेळ लागला असेल आणि स्वामींची काय तितकी शक्ती नव्हती का? किंवा काय होतं? म्हणजे कशामुळे तिला हे 4 महिने स्वामींनी वाट बघायला लावली? ह्याचा मला तुमचा एक दृष्टिकोन मला तुम्ही सांगा, की काय वाटतं तुम्हाला? मग आता तुम्ही प्रश्न विचारला तेव्हाही आणि मगाशी सगळेजण अनुभव सांगत होते ना, तेव्हाही प्रत्येक गोष्टीची वेळ आहे. तुम्ही आम्हाला भेटण्याची सुद्धा वेळ आहे, आम्ही साधनेत येण्याची सुद्धा वेळ आहे. तसंच प्रत्येकाचं जे संकट येते ना, आता ज्यांनी अनुभव सांगितले ना, असं एक-एक जणाला मोकळं करत, 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 सगळ्यांना बाजूला करत, आपण नाही का म्हणत, थोडीशी गोडी चाखली की आपल्याला त्या पदार्थाची आवड निर्माण होती. तसं आता प्रत्येकाला जेव्हा अनुभव येतोय ना, तेव्हा तो तेवढ्या अनुभवातून जो मिळालेला त्यांना साधनेचा गोडवा आहे किंवा जे फळ आहे ना, ते अजून ते ताकदीनं पुढच्या गोष्टीला बसणार आहे. आणि आता तुम्ही जो प्रश्न म्हटला की नाही 4 महिन्यात का नाही सापडलं? तर 4 महिन्यात ती त्यांची आपली म्हणजे माझं सुद्धा एखादं जर माझ्यावर संकट आलंय ना, तर ती परीक्षा सुद्धा असते की ती 4 महिन्यात मी काय करतीये? मग 4 महिन्यात नाही सापडलं, तर मग नाही का स्वामी नाहीयेत का माझ्यासोबत? किंवा ते नाहीत का माझी मदत करत? माझ्याकडे लक्ष नाहीये का? म्हणजे ते आपली ना थोडीशी परीक्षा सुद्धा घेतात, की तुमचा विश्वास आहे का? परत गोष्ट विश्वासावरच येते, की तो थांबला होता ना, त्या मुलासाठी थांबलेला. मुलासाठी का थांबला? कारण तो विश्वास. कधी-कधी काय होतं, आपण 1 महिना, 2 महिने ठीक आहे, आपले पेशन्स संपून जातात. नाही, माझ्याकडे लक्षच नाही. मग आपण काही बोलायला सुरुवात करतो, माझं कामच होत नाही, हेच होत नाही. आणि तो जो तग धरतो ना 4 महिन्याचा, त्याला ते फळ मिळतं. बरोबर. करेक्ट आहे. खूप छान, खूप छान तुमचा दृष्टिकोन तुम्ही सांगितला. थँक यू सो मच. ह्याच्यातनं कळतं, की साधारण तुमची ध्यानाची अवस्था आता कुठपर्यंत आली किंवा तुम्ही कुठपर्यंत आलाय तुमच्या साधनेमध्ये. सो मी तुमचे एक तर पहिलं तर अभिनंदन करते, की तुमचा एवढा छान विचार आहे आणि आभार व्यक्त करते. थँक यू दीपाली ताई. थँक यू. आता अजून कोणाला ह्या विषयावर सांगायचंय? कुणीही सांगा. कविता ताई कुठे गेल्या? पकडा त्यांना. कविता ताई सांगा तुमचा. विपुल हा मी ना चैत्राली बोल, विपुला बोल, बोल, थोडंसं बोल. बोल चैत्राली बोल. नाही नाही होऊ दे कवितापर्यंत होऊ दे मग मी मी बोलेन. कविता ताईंना थोडंसं थांबवते. चैत्राली कधी बोलत नाही. आज तू बोल चैत्राली. आम्हाला तुझं ऐकायचं बोल. नाही नाही ऍक्च्युली आज काय झालं म्हणजे मी पण खूप दिवस झालं ट्राय करतेच आहे. तुला माहिती मी याच्यामध्ये कंटिन्यू नाहीये ते.
हम्म. वेळ काढायचा प्रयत्न करते मी हे सेशन अटेंड करायचा, पण माझ्या हातून ते जमत नाही. कदाचित माझी वेळ आलेली नसेल अजून याच्यात कंटिन्युएशन करण्याची. पण मगाशी मेघनाताईंनी जो अनुभव सांगितला म्हणूनच मी तुला लगेचच एक पर्सनल वरती मेसेज पण केला की मला तुला थोडं बोलायचंय याच संदर्भात म्हणून. हम्म. त्यांच्यासोबत जी घटना झाली आहे ती माझ्यासोबत मागच्या महिन्यात झालेली आहे. बर. आणि मला पण माझी ती वस्तू आणखी मिळत नाहीये. मी खूप प्रयत्न केला, खूप शोधतीये, अजूनही शोधतीये आणि मी असाच विश्वास धरू नये की ती माझी वस्तू आहे आणि ती मला मिळणारच आहे म्हणून. हम्म. हम्म. म्हणजे मी तुला उद्याला बोलेन, पण मी नक्की खूप नक्की. खूप हा. रडले पण या हम्म. गोष्टीसाठी. हम्म. आणि आता या दीपालीताईंनी जे म्हटलं की एवढा वेळ का लागला, तू जो प्रश्न केला की एवढा वेळ का लागला असेल त्यांना त्यांची वस्तू परत मिळण्यासाठी, तर कदाचित मला असं वाटतं की माझी वस्तू हरवल्यापासून मला असं वाटतं की माझ्या धानळटपणासाठी म्हणून कदाचित मला तो वेळ आणखीन ती वस्तू माझ्यापर्यंत येत नाहीये. कदाचित असं मला वाटतंय की एक हम्म. शिकवण पण असावी की तू असा मूर्खपणा किंवा असा धानळटपणा करू नकोस. हम्म. आणि असं पण असेल की आपली श्रद्धा किती आहे, आपण किती अटळ आहोत आपल्या विश्वासावरती, हम्म. हे पाहण्यासाठी सुद्धा ते आपली एक परीक्षाच घेत आहेत, जसं दीपालीताई म्हणाल्या तसंच. बर. पण आपण जेवढी इच्छा आणि श्रद्धा ठेवतो तेवढा आपण स्ट्रॉंग पण बनतो आणि जी आपली इच्छाशक्ती आहे ते होतं, हे मी मात्र अनुभवलेलं आहे. हम्म. हम्म. थँक्यू थँक्यू चैत्राली. तू हे बोलण्यामागं पण आज काहीतरी आहे. ती गोष्ट कळेल सगळ्यांना. आणि आज मेघनाचा जो अनुभव आला तो तुझ्यासाठी पण आहे. तिथून तुला काहीतरी सिग्नल मिळालंय. हे मला आता ते डॉट्स कनेक्ट होत आहेत की तिचा जो आज सापडलं त्याच्यातनं Right. तुला पण एक काहीतरी एक मोटिवेशन आहे, होप आहे, आशा आहे. आणि तो विश्वास तू सोडू नको. हाच तुला ती संदेश आशा जागली माझ्यामध्ये म्हणूनच मी तुला लगेचच मेसेज केला हा. की मला यावरती बोलायचं आहे म्हणून. समजू शकते मी. आपण बोलू या विषयावर उद्या. मी नक्की तुला कनेक्ट तुझा जरी नक्की मिळाला नक्की तरी मी नक्की. माझ्या ह्याच्याप्रमाणे फोन करेन तुला. थँक्यू. तुझ्या वेळेनुसारच मला फोन कर, करेन चालेल. मी करेन. आपण बोलू याच्या. थँक्यू थँक्यू, सगळ्यांना धन्यवाद. अजून कोणाला काही सांगायचं की का वेळ लागला 4 महिने? कुणाचं काही अजून मत ह्याच्या व्यतिरिक्त? म्हणजे विश्वास आहे हा आपला चेक केला जातो, परीक्षा असते, हे सोडून अजून कुणाचं काही वेगळं ओपिनियन असेल, एखादा दृष्टिकोन दुसरा, तर जरूर सांगा. की सगळ्यांना हेच वाटते की आपली एक टेस्ट असते. हा बोल बोल. अच्छा, आता बघ, ते 6 महिने झाले मिळालं नव्हतं, राईट? आणि ती ज्या ठिकाणी ते मिळालं ना, ती जागा एकदम छोटी, तुला मी जसं मगाशी बॉक्समध्ये दाखवलं, ती किती छोटी जागा, फक्त माझी हात बोट अशी जात होती, राईट? तर हम्म. त्याच ठिकाणी त्या छोट्या स्पेसमध्ये इतक्यांदा शोधून ते तेव्हा नव्हतं, मग ते आज कुठून आलं? मला आणि आईला खरं तर हाच प्रश्न पडलाय की एवढ्या छोट्या स्पेसमध्ये आम्ही हजार वेळा शोधून जर ते आमच्या हाताला लागलं नाही, तर आज मी जस्ट ते हात घातला आणि ते असं माझ्या हातात कसं काय आलं? तर मला असं वाटतंय, म्हणजे स्वामींनी परीक्षा बघितली आणि काल त्यांना मी मनापासून सांगितलं की मी असं पुन्हा करणार नाही, हे वगैरे ह्या गोष्टी आहेत. मला असं वाटतंय की तू जे म्हणालीस ना संकल्प ध्यानामध्ये की ते व्हायब्रेशन फील करा, तर मी विपुला खरं सांगते, मी व्हायब्रेशन 100% फील केले होते. आणि असं फील केलं होतं की जसं ते माझ्या गळ्यात आहे, माझ्या जवळ आहे आणि मी त्याला आता कधीच सोडणार नाही. ह्या ह्या माझ्या विचारापर्यंत मी गेले होते वरती आणि मी तशीच झोपले. त्या विचारातच मी झोपले आणि सकाळी उठून तो विचार माझ्याकडे नव्हता. म्हणजे लहान मुलं कसं आपल्याकडे करतं. आता माझी मुलं पण मला सांगतात की आई हे आणून दे, मग ती मला 10 वेळा येऊन चेक नाही करत, आई तू घेतलंय की नाही, घेतलंय की नाही. त्यांना माहिती आहे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आईकडे हे असणार आहे. 10 वेळा ती मुलं सारखं सारखं विचारत नाही. आपण काय करतो, एखादी इच्छा टाकतो आणि पुन्हा पुन्हा तेच 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 करतोय. पण काल माझं उलटं झालं, मी इच्छा सोडली आणि मी झोपले आणि मला सकाळी मला आठवलं नाही, दुपारी आठवलं, दुसरी गोष्ट शोधताना ते मला हाताला मिळालं. म्हणजे मला असं वाटतंय की इथे व्हायब्रेशनचे खेळ आहेत, मला असं वाटतंय. बघ तू एक्झॅक्टली मला सांग. हेच ऐकायचं होतं. हा एक तिचा दृष्टिकोन. आता आज मेघना तुझा बोलायचा दिवस आहे. तुझी एनर्जी आज भयंकर आहे ग्रुपमध्ये. त्यामुळे मला ते आनंद होतो की तू हे इतकं समोर येऊन बोललीस आज आणि खुलून बोललीस, हार्ट ओपन करून. याला म्हणतात चुकलं तर चुकलं. इथं नो बडी इज देअर टू जज यू. इथं कुणी म्हणणार नाही अरे ही काय बोलते. इट्स ओके. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही फील करून बोलताय. तिथं एंजल प्रसन्न होतात, तिथं आपले गुरु प्रसन्न होतात की ही मुलगी हार्ट ओपन करून आपल्या ह्या सोल फॅमिली सोबत बोलते. जसं दीपाली त्यांनी सांगितलं की विश्वास. तर आता मला असं वाटतं
आपलं वेळ पण भरपूर हे होतं म्हणून मी माझा जे आहे ओपिनियन ते सांगते. 4 महिने झालं आपण एकतर पहिलं तर विश्वास तो आपला चेक केला जातो. दुसरं जे आता तू बोललीस अगदी अप टू द पॉइंट होतं की आपला आउटकम आपण किती त्याच्याशी अटॅच्ड आहोत. आपल्याला मोह कमी करण्यासाठी प्रत्येक गोष्टीच्या मागे हात धुवून लावायचं हे असं झालंच पाहिजे. कंट्रोल, नियंत्रण करणं, मला जॉब मिळालाच पाहिजे, माझा बिझनेस असा झालाच पाहिजे. ह्या मोहामध्ये अडकू नये ही आपल्या सद्गुरूंची इच्छा असते. आज मला सांगा, श्रीपाद श्री वल्लभांनी जितकं माझं ज्ञान आहे, जेवढं माझं वाचन आहे तेवढ्यावरनं फार ज्ञानी नाहीये मी या गोष्टींमध्ये. पण जेवढं मला आठवतंय की श्रीपाद श्री वल्लभ कर्दळी वनामध्ये जाऊन एका समयाला एका पॉइंटला जाऊन ते गुप्त झाले. त्यांनी सगळ्या भक्तांचा निरोप घेतला आणि अवतारातनं ते निघून गेले. का गेले असतील ते? त्यांना माहिती की ह्या भक्तांना किती जरी आपण आपली साथ दिली तरी भक्त प्रत्येक संकटामध्ये माझ्याकडे येणार. आणि त्यांना जे ज्ञान द्यायचं होतं, जे त्यांचं अवतार कार्य होतं ते संपलं. आता ह्याचा दुसरा आस्पेक्ट मी एक तिसरी व्यक्ती म्हणून आपण सगळ्यांनी करायचंय. आपण सगळ्यांनी एक तिसरा माणूस म्हणून मेघनाची कथा नीट बघायची की मेघनाने कुठेतरी ठेवलं, 4 महिने तिला मिळालं नाही आणि 4 महिन्यानंतर तिला त्या दिवशी काल जे तिने संकल्प ध्यान केलं, ज्याच्यामध्ये तिने फील केलं ते व्हायब्रेशन, तेव्हा तिला ते लगेचच मिळालं. आता स्वामी समर्थ तिच्यासोबत नेहमी असतात. स्वामींमध्ये शक्ती नाहीये का? की एका क्षणात ज्या दिवशी हरवलं विसर्जनाच्या दिवशी तिच्याकडनं कुठेतरी गेलं, 2 दिवसामध्ये तिला मिळून दिलं असतं. एवढी स्वामींची जर ती भक्त आहे, ती सारखी स्वामी स्वामी करते का? स्वामींमध्ये तेवढी शक्ती नाहीये. ह्याचा अर्थ असा आहे की स्वामी तुम्हाला स्पून फिडिंग करणं बंद करतायत. स्वामी म्हणतायत तुझ्या कामाची जबाबदारी तू घे. हे तुझं काम आहे, तुझ्या हातनं घडलेलं आहे, त्याची जबाबदारी घे. त्याचे जे रिझल्ट आहेत तू केलेल्या कामाचे, हे सगळं आता तुझं तू शिक. स्वामी स्वामी करून आता माझ्यापाशी येऊ नको म्हणून स्वामींनी या ध्यानामध्ये आणले आपल्याला. बरं, माझी आणि मेघनाची भेट झाली ऑक्टोबरमध्ये. त्याच्या आधी घडलेला प्रसंग आहे हा. म्हणजे ऑक्टोबर पासून आज आलाय जानेवारीमध्ये संकल्प ध्यान. तिने काल जेव्हा ते मनापासून फील केलं हृदयातनं, कुठंतरी मेघना स्वामींना ते श्रेय देती, स्वामींचं आहेच की त्यांनी तिला इथे सोडलं. पण इथे एक बघण्यासारखी गोष्ट आहे की आपण आपल्या आतल्या देवालाच विसरतो. आपण अजूनही गुरु, अजूनही आपले देव, अजूनही आपली देवी, आपण अजूनही आपली इष्टदेवी, आपले कुलदेवी, हे देवी ते देवी, हे बाहेरचे महाराज, ते पत्रिका घेऊन त्यांच्याकडे घेऊन पळतो, जातो, करतो. आत जाणं, आतच स्वामी आहेत माझ्या, हे आपण विसरतो. आतमध्ये देव आहे, म्हणजे आतला देव उपाशी राहतोय. आणि स्वामींना ते नकोय. जे खरे सद्गुरू असतात, स्वामी, गजानन महाराज, साईबाबा, हे कधीही कुठल्याही भक्ताला स्वतःवर अवलंबून ठेवणार नाही. ते म्हणतात की बाबा रे, तू माझ्या भक्तीमध्ये आला, मी तुला ह्या शेवटच्या तुझ्या आत्म्याचा प्रवास जो असतो, आपली साधना असते, तिथं नेऊन तुला एकदाच सोडतो. आता मात्र तू तुझ्या कार्याची, कर्माची जबाबदारी घ्यायला शिक. आता तू स्वामी स्वामी करणं बंद कर, पत्रिका घेऊन फिरणं बंद कर, कुणाजवळही जायची गरज नाहीये, कुठल्याही देवतेपाशी. आता तू तुझा आत्मा म्हणून त्याची जबाबदारी घ्यायला लाग. आणि जे काही आहे ते तुझ्या आत आहे. आणि काल जे इतके दिवस स्वामी का थांबले? तिला सांगायला, मेघनाला, की तुझ्या आतमध्ये ती शक्ती आहे, तुझ्या आतमध्ये क्रिएशन आहे. देर इज अ पॉवर ऑफ क्रिएशन. ही जी चक्र चक्र आपण म्हणतो, ही चक्र म्हणजे काय उगाच खेळण्या नाहीयेत. आपल्या आतमध्ये प्रत्येक बॉडी पार्टवर ते ऊर्जेचं केंद्र आहे. जिथं आपण ऊर्जा लावायला लागलो, ऊर्जा द्यायला लागलो, आत जायला लागलो, डोळे बंद केले आपण एकदाचे, की आपण आपल्या अंतरंगातला देव बघायला लागतो. आणि आपल्यामध्ये एवढी पॉवर आहे की स्वामीच काय, साक्षात आपण देवी देवतांना पण ध्यानामध्ये भेटू शकतो, त्यांच्याकडनं संदेश घेऊ शकतो. आपल्या कितीतरी ध्यानी लोकांचे अनुभव आहेत. त्यामुळे स्वामींचं ही कृपा आहे की स्वामींनी तुला 4 महिन्यामध्ये मंगळसूत्र दिलं नाही. जो त्रास झाला मानसिक, तो झाला, आम्ही समजू शकतो. पण त्या 4 महिन्यांना तुला स्वामींनी ज्या साधनेला जोडलंय, त्या साधनेमधून कालच्या ध्यानानंतर करेक्ट आजच ते मिळावं. ह्याचं कारण एकच दिवसामध्ये तुला ते मिळावं. कारण ते सांगायचं होतं की तुझ्यात ती शक्ती आहे की तू काही घडवून आणू शकते. यू आर द को क्रिएटर. क्रिएटर नाही म्हणणार आपण, कारण क्रिएटर जे आपल्या आतमध्ये वाहतंय ना, आता जे आपण नुकतंच मीडियामध्ये बातम्यामध्ये एक न्यूज बघितली, मोठीच्या मोठी घटना घडली आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्या व्यक्तीचा, त्या आत्म्याचा हा जो प्रवास होता आणि जो अचानक असा आपल्याला जो धक्कादायक न्यूज देऊन गेले, ते 6 लोक त्याच्यामध्ये हे झाली, तर ते सुद्धा, ती घटना सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवत असते की आपण ज्या गोष्टीसाठी, अरे ध्यान आहे ना, साधना आहे ना, नामस्मरण आहे, करू आपण नंतर, करू आपण नंतर. पण ते नंतर करायला तुमच्याकडे पाहिजे तरी तुमचं हे शरीर, राईट? तर जे आहे ते आत्ता आहे. दिस इज द मुवमेंट, दिस इज द राईट मुवमेंट, प्रेझेंट टेन्स, वर्तमान, हे आपल्याला त्या अनुभवातनं, घटनांमध्ये कळतं. आणि ज्या आत्म्यांनी तो धाडसी निर्णय घेतला,
जी घटना घडली त्यातनं त्यांना दाखवायचं होतं की तुम्ही ह्या जगामध्ये किती पैसा, किती पॉवर, किती सत्ता, किती लोक, किती तुमचं प्रसिद्धी असेल, पण एक वेळ अशी येते की जिथं त्या शक्तीच्या पुढं आपल्याला सगळ्यांना हे व्हावं लागतं आणि त्याच्यासाठी जो आहे तो क्षण तुम्ही पूर्णपणे साधनेला लागा. समजून घ्या की हे जे समोर आहे ही सगळी मॅट्रिक्स आहे, माया आहे, त्याच्यात फार अडकायचं नाहीये आपल्याला. फक्त जगण्यापुरतं मिळालं जेवढं आपण करतोय तेवढं ठीक आहे, पण आता आपल्या कामाची जबाबदारी आपण घ्यायची. आणि स्वामी तुला कुठेही तुला सक्षम बनवतायत, ती स्ट्रेंथ देतायत की तू आता ध्यानाला लाग, रेकी कर आणि तुझे तुझे प्रश्न तू सॉल्व्ह कर. आता मी येणार नाही, कारण मी तुला आता मार्ग दाखवलाय. माध्यम मी असेल, मी नसले असते तसं तर कोणीतरी वेगळं असलं असतं, पण आता मी तुझ्या मदतीला येईन, असेन, मी तिथे आहे. म्हणतात ना, भिवू नको, मी पाठीशी आहे. ते पाठीशी आहे म्हणतात. तुला सारखं तोंडात आणून चमच्यानी भरवणार नाही, पाठीशी आहे, सोबत आहे. पण तू तुझं साधनेनी खूप काही घडवू शकते. तुझ्या आत ती शक्ती आहे हे स्वामी तुला दाखवतात. हे ना मेसेजेस मला दुपारी आले मेघना. आणि मी खरं सांगते, हे बघ, माझ्या मोबाईलवर मी आज दुपारी मला जेव्हा असं म्हण की म्हणजे स्वामींची इच्छा आहे की हे सगळं तुला सांगायचंय, सगळ्यांना सांगायचंय. मी आज दुपारी एवढे मेसेजेस लिहून काढले की मी हे सगळ्यांना आज सांगणार होते की हे मला सगळ्यांना सांगायचंय की स्वामी म्हणा किंवा साईबाबा म्हणा किंवा गजानन महाराज आपले गुरु आता आपल्यासोबत आहेत. पण सगळं जे करायचं ते आपल्याला करायचंय. काल मेघनाने जेव्हा ते फील केलं, ते व्हायब्रेशन्स, तेव्हा ऑलरेडी ती मेघना जिच्याकडे ते मंगळसूत्र आहे त्या व्हायब्रेशन्सला ती मॅच झाली बरोबर. आणि त्यानुसार तिने ते खेचून आणलं स्वतःकडे. ह्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे इतके दिवस मिळालं नाही, 4 महिने ते एका दिवसात तिला मिळालं. कारण मी जसं म्हटलं की आपलं हृदय हे खूप मोठं पोर्टल आहे. तुम्हाला जी इच्छा पाहिजे ना, तुम्ही हृदयावर जा, डोळे बंद करा, तुमच्या गुरूंना बोलवा तिथं की तुम्ही माझ्यासोबत राहा आणि जे पाहिजे ते तुम्ही ऑलरेडी जगताय आयुष्य असं फील करायला लागा. आणि मग बघू तुमच्या इच्छा कशा पूर्ण होत नाही. बरं, आता आपल्याला इच्छेच्या मागच लागायचं नाही की हे झालंच पाहिजे असं म्हणून. ती इच्छा आपण शुद्ध इच्छा केली, हेतू सांगितला की हे माझं असं असं मंगळसूत्र मला मिळालंय, मला खूप आनंद झालाय, मी सगळ्यांना फोन करून सांगते अरे वा वा मला मिळालं. हे सगळं फील केलं तिने. पूजा, त्याचं हळदी कुंकू वाहिलेलं बघितलं, त्याचा फोटोही मला पाठवला आज. म्हणजे ती या लेवलला जाऊन क्लॅरिटी तिच्या सबकॉन्शियस मध्ये आली. सबकॉन्शियसने तिला बरोबर गाईड केलं. ती आज गेली तिथे जाऊन, तिने ते कुठलं तरी कारण वेगळं होतं पण जाऊन तिला ते मिळालं. तिच्या सबकॉन्शियसची ही शक्ती आहे. काल जे मी म्हणलं ना की सबकॉन्शियसला कळतच नाही की आपलं हे खरं आहे का, हे भासवतंय का, ड्रामा आहे का, रिअल आहे का, खोटं आहे, त्याला काही कळत नाही. तुम्ही जे त्याला असं फील करून द्याल ना, ते ते खरं मानायला लागतं. तुमचा बिझनेस तुम्हाला मोठा करायचा आहे, तुम्ही फील करा की तुमच्या महिन्याच्या टार्गेटमध्ये इतके इतके पैसे ऑलरेडी सुरू झालेत, मला व्हायचेत, मला पाहिजेत, मला मिळालेच नाहीत अजून, आमचं एवढं, हे बोलायचंच नाही. आणि त्या भावामध्ये राहायचं. शब्दांपेक्षा इथं महत्व आहे ते व्हायब्रेशन्सला, फिलिंगला. आतून मी आतून काय फील करते, ऑलरेडी तुमचा करोडोचा बिझनेस असल्यासारखं तुम्ही फील करायला लागा. त्या सगळ्या गोष्टी, त्या आनंदात राहायला लागा. मग तुम्हाला जाणवेल की हो, माझी ग्रोथ होतीये, माझा बिझनेस वाढतोय, माझ्या नोकरीमध्ये मला प्रमोशन पाहिजे. फील करा की मी जे प्रमोशन मध्ये मी इमॅजिन करते स्वतःला त्या रोलमध्ये, तो रोल मी ऑलरेडी सुरू झालाय. मला आजूबाजूची लोक मॅनेजर म्हणून तो रिस्पेक्ट देत आहेत, ती किंमत देत आहेत. हे सगळं आपण आपलं क्रिएट करतो, आपलं वाचतो. त्यामुळं ह्या पद्धतीने मेघनाचा जो अनुभव आहे आपल्याला हे सांगतो. आणि ह्यासाठी आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, आपल्या गुरूंना आपण बोलवायचं जरूर, पण आपण क्रिएट करायचं सगळं आपल्या भावनांनी, आपल्या व्हायब्रेशन्सनी. ठीक आहे. तर मला हे सगळ्यांना सांगायचं. आणि आता मी हे जे सांगितलं, हे माझा आता एक दृष्टिकोन झाला, मेघनाचा एक झाला, दीपाली ताईंचा एक झाला, विश्वास आणि हे सगळ्या गोष्टी झाल्या. हे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे बोलतोय सगळेजण. आपल्यापेक्षा पण वरचा कुणीतरी एक वेगळा जो व्यक्ती असेल त्याचा अजून एक दृष्टिकोन असेल की बाई ग, तुला हे धडे तर घ्यायचेच होते, काहीतरी कर्म होतं, हे होतं. प्रत्येकाचे दृष्टिकोन. त्यामुळे असं म्हणतात ना की कुणीच चूक आणि बरोबर नाही, इथं सगळे बरोबर आहेत. इथं सगळे बरोबर आहेत, जो तो आपल्या समजानुसार, आपल्या कॉन्शियसनेस लेवलनुसार बोलतो. त्यामुळं आपण कुणालाही निंदा करत नाहीत, नावं ठेवत नाही. आणि हेच आपले संत सगळे समजून बसले होते, म्हणून ते कधीच कुणाची निंदा करायची नाही. ते प्रत्येकाला बरोबर म्हणायचे. कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या हुशारीनुसार, समजेनुसार, आलेल्या अनुभवांनी बोलत असतो. ठीक आहे. तर आरतीला काहीतरी सांगायचं, सांग ना आरती. हॅलो, सगळ्यांना खूप खूप म्हणजे धन्यवाद. खूप छान तुम्ही तुमचे अनुभव शेअर केले.
खूपच सुंदर. मी जस्ट एन्जॉय करत होते. म्हणजे मला खूप छान वाटत होतं ऐकताना. तर असंच ऐकताना असं झालं की माझ्या मुलीचे बुक्स मी Amazon वरून मागवले होते. तर साधारण म्हणजे अर्जन्सी होती बुक्स, तर ते प्राईम अकाउंट वरून मागवले होते. पण ते बुक्स आलेच नाहीत. म्हणजे डिलिव्हरी पेड डिलिव्हरी होती, माहित नाही काय इश्यू झाला, ते आलेच नाहीत. आणि नेक्स्ट टाइम मग आम्ही दुसऱ्यांच्या अकाउंटवरून मागवले की आमच्या अकाउंटवर येत नाहीये आणि घरी कोणी पिक करायला नाहीये, म्हणून घरच्या ऍड्रेसवर नाही, ऑफिस ऍड्रेसवर मागवले होते. मग दुसऱ्याच्या मागवले, तर असं झालं की सडनली त्यांना कुठे जावं लागलं आणि त्यांनी एकाचा ऍड्रेस टाकला होता, पण तिथे ते बुक्स मिळालेच नाहीत आणि ती 22 तारखेला डिलिव्हरी होती आणि सारखं विचारणं पण योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही त्यांना फोन नाही केला. मग 22 तारखेनंतर म्हणजे 26 तारखेला ते ऍक्च्युली गावावरून आले. मग आम्ही त्यांना विचारलं, तर ते म्हणाले की मी असे असे मागवले होते पण बुक्स काही मिळालेच नाहीत. मग आम्ही सोडून दिलं आणि आता थर्ड टाइम आम्ही मागवलं. असं झालं. तर आता मी सगळ्यांचे अनुभव ऐकत होते आणि लिटरली त्यांचा फोन आला की ते बुक्स मिळाले. म्हणजे मी काहीही इच्छा नव्हती, म्हणजे मी सोडून दिलं होतं की ठीक आहे, आता नाही मिळालं ना तर सोडून द्या. थर्ड टाइम मागवले होते. पण मी आता सगळ्यांचे अनुभव ऐकताना मला मिस्टरांनी सांगितलं की ते बुक्स मिळाले म्हणून. खरंच इतकं सुंदर वाटतं मला. चमत्कार आहेत हे सगळे. खरंच खूपच सुंदर म्हणजे खूप सुंदर. सगळ्यांचे अनुभव खूप छान आहेत. खूप म्हणजे खूपच छान आहेत. मी म्हंटल की प्रत्येक वेळेस आपणच नको बोलायला, दुसऱ्यांना पण चान्स द्यावा. म्हणून मी आपली ऐकत बसली होती. थँक्यू आरती, खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू आणि थँक्यू आम्हालाही थँक्यू सगळ्यांना सो आनंद मच. झाला की ते मिळालं. आणि आता पुन्हा आरतीकडनं आपल्याला परमात्म्याने पुन्हा संदेश दिलाय की माझ्या लेकरांनो, तुम्हाला जी इच्छा करायची ती करा, पण त्याचा आउटकम ते कधी होईल, कसं होईल, कोण देईल, कसं होईल, ह्याच्याशी अडकून बसू नका. कारण ते तुमचं काम नाहीये. तुमचं काम आहे इच्छा करणं, आपल्या आई वडिलांना, मम्मी पप्पांना सांगणं, आणि मम्मी पप्पा त्याची काळजी घेतील. तर तो विश्वास ठेवणं, जसं दीपाली त्यांनी. तर बघा कसे आपण सगळे जोडलेलो आहोत आणि कसे ही ध्यानी लोक, आपलं हे कुटुंब आपल्याला कसं मदत करते पुढे जायला. असं कुणाच्या काही डोक्यात इच्छा असेल, प्लीज त्याच्यापासून स्वतःला तोडा आणि आपल्या पप्पांना सांगा, जो वर बसलाय, की माझं हे काम कर आणि मी ह्याच्यापासून आता मुक्त होते. आणि आपले वडील आपल्याला सगळं आणून देतील. ठीक आहे. कविता ताई, प्लीज बोला तुम्ही पण, काय तुम्हाला सांगायचंय. थँक्यू आरती, थँक्यू, थँक्यू सो मच. सर्वांना आता आत्मवंदन. आणि मी अगदी खूप 4 मिनिटं आधी जॉईन केलं, कारण फोन होता गावाकडनं आणि अर्जंट होतं आणि वाटत होतं आज गुरुवार आहे, छान बोलायला चान्स होता. पण जॉईन केलं मी तर म्हटलं दिसलात तुम्ही, अरे वा, छान वाटलं. आणि म्हणजे मेघनाचं तर मी काही ऐकलं नाही, पण थोडंसं ऐकलं आता, त्याच्यामुळे सांगते की मनाला आपल्या म्हणजे मनामध्ये शांती हवी, शांती हवी. आणि सर्वप्रथम संयम हवा आणि त्याला जोड आपली साधनेची हवी, किंवा आपण जो जप करतो की ती वस्तू जी आपली गेलेली आहे किंवा आपण विसरतो. आता मी असंच एकदा अंगठी विसरले होते आणि कपाटामध्येच होती, पण अजिबात ती काही केल्या सापडत नव्हती. ते एक उदाहरण झालं. तेव्हा शांत राहिले की नाही असेल कुठेतरी. आणि कानातले ठेवलेले टीव्हीच्या खाली असं मला वाटलं. आणि 6-7 ग्रॅमचे ते कानातले. आणि मग मेड अशी होती की नाही, तिच्यावर अतिशय विश्वास की ती असं करू शकत नाही, की कुठे हरवले, कुठे हरवले. आणि त्यात लेबर लोक जरा 1-2 येऊन गेले होते घरात. म्हटलं मग म्हणजे असं वाटतं ना आपल्याला की त्यांनी तर नेले नसतील, उचलले नसतील. पण मिस्टरही म्हणाले आणि मुलगी म्हणाली, "मम्मी नाही, अ, असं कुणाचं नाव घेऊ नाही ना." तेव्हा माझं चुकलंच होतं. तेव्हा मी परमेश्वराला क्षमाही मागितली होती, की माझं चुकलंय. पण असेल म्हटलं, असेल, असेल म्हणजे. आणि ते मन हे होत होतं. इकडे-तिकडे शोधायची, कुठेही तिन्ही चारी रूममध्ये मला सापडायचंच नाही. आणि मग शांत राहून घेतलं. अगदी 3-1 वर्षाची गोष्ट आहे. म्हटलं नको, जसं आहे तसं बघू, असेलच. माझे असतील तर माझ्यापर्यंत असणारच आहे आणि माझी आपलं साधना वगैरे सुरू, हे सुरू. आणि घरामध्ये पोपट आहेत. तर त्या बेडरूममध्ये मी जाऊन असंच ते असं टोचतात म्हणून ना ते काढून ठेवले असतील. पण लक्षातून बिलकुल विसरून गेलेले, टोटल विसरून गेलेले. आणि मग त्याचं नाव मिस्टू आहे.
म्हटलं मिस्टू आणि छोटी ती स्वीटू म्हणजे ही आहे ती फिमेल मेल अशा आहेत. म्हटलं मिस्टू तू घेतलंय का खेळायला? तर म्हटलं म्हटलं मिस्टू तू माझ्या कानातले खेळायला घेतले का? तर म्हटलं त्याने असं केलं. आणि अनुजा पण आलेली ती पुण्यातली ते मुंबईत. त्याच्यामुळे म्हटलं हो का? अरे वा अनु याने घेतलं म्हणजे अनु पण म्हणते मम्मी मी नक्कीच मिस्टूने खेळायला घेतले असतील. आणि त्याच्या ते असे वरती जाऊन बसतात ना आपण हे कर्टन वगैरे लावतो पडदे लावतो तिथे. तर टेबल आहे त्या रूम मध्ये खूप असा मोठा आणि जड आहे आपला लाकडीच आहे पण असं कपाटासारखं. आणि नेमकं मग तिथे बघायला खरंच गेलं तर खरंच ते कानातले तिथे पडून होते. आणि आणि त्यात माझं थोडंसं मंगलमैत्री देणं असतं घरालाही असतं. ते सापडले कानातले. आणि ते रेकीचं थोडंसं म्हणजे अजून तर पुढच्या वेळेला बोलेलच. पण आता वेळ झाला म्हणून थोडंसंच बोलते की मी प्रत्येक याला रेकी देते. अगदी चकोरे म्हटलं तरी चकोरे जास्तीत जास्त खूप चकोरीची इतकी शक्ती असते की ती घणाने घणाने कनेक्ट होते लवकर. मग माठ असू दे, माठात आता पाणी भरलंय आणि वाटतंय थोडंसं काहीतरी खराब आहे. मग माठाला मी पूर्ण रेकी देते आणि सिम्बॉल सोडते. चकोरीचा सोडते आणि सेहेकीचा सोडते आणि कनेक्ट होण्यासाठी समजा कुठल्याही गोष्टीला कनेक्ट होण्यासाठी आपल्याला सिम्बॉल फोनच्या जोशने अंशजशने. फोनच्या जोशनेचं हे कनेक्ट होण्यासाठी हे सिम्बॉल सोडावं लागतं. आणि चकोरे अगदी घणाने जवळ होतं. आणि मग ते आपलं जेवणाचं ताट असो किंवा पाणी असो किंवा कुठल्या वॉशिंग मशीनला देण्याचं असो अ, हे सिम्बॉल सहित द्यायचंय. किंवा आपण काहीतरी विकत आणलंय किंवा गावाकडून काहीतरी आणलंय कुणीतरी आपल्याला दिलंय पण आता आपल्याला त्यावर विश्वास बसत नाही. एक माझं सांगते हं, वैयक्तिक मत आहे की आता विश्वास नाहीये की हे चांगलं असेल की नाही. म्हणजे दिले तर इतकं प्रेमाने आहे. मी त्याला रेकी देते. बिलकुल पूर्ण रेकी देऊन त्याला सिम्बॉल सोडून आणि मग ते उपयोगात आणते. कुठलाही त्रास होत नाही. आणि माठात जेव्हा आपण रेकी देतो माठातील पाण्यावर द्या. पाण्यावरही करू शकतो आणि माठावरतीही सिम्बॉल ड्रॉ करू शकतो. दोन्ही आणि पूर्ण हे सिम्बॉल आहे ना तर आपल्याला असं अगदी अ, नजरेसमोर म्हटलं की ते लगेच ड्रॉ होतात. माझे होतात कारण प्रॅक्टिस खूप झालेली आहे. आणि होनशा जोशोनेंचं पण अगदी आणि दायको मियो म्हटलं तर दुरंत झाली की दुरंत रेकी आपण आपल्याला जिथे द्यायची तिथे त्याचा अतिशय उपयोग होतो. तर अशा रेकीचा मला खूप अनुभव आलेला आहे आणि या रेकीच्या साधनेतून आणि आपलं कुठलंही तुम्ही जपमाळ करा कंटिन्यू 21 दिवस करा किंवा त्याच्यानंतर तुम्ही सतत केव्हाही करत राहा की मला म्हणजे माझ्या याच्याने सांगते की मला स्वप्नातही मग ते दिसतं ही वस्तू इथे आहे. आता तेव्हा मला वाटलं की मिस्टूला विचारावं की मिस्टू मला सांगेल खेळायला घेतलं आणि खरंच होते. आणि असं बऱ्याचदा कुठलीही गोष्ट घडताना मला स्वप्नामध्ये आधी म्हणजे दिसतं की असं होणार आहे किंवा असं होईल की ते तसंच होतं किंवा कविता घरी कोणी येणार आहे. तुमची बर्थ डेट काय आहे? 28/3/68. अच्छा. ठीक आहे. हा. कारण तुमची इंट्युशन स्ट्रॉंग आहेत. कारण तुम्ही जे स्वप्नांचं आणि बघता ना. म्हणजे लग्नाच्या आधी पण जेव्हा आता आपलं लग्न असतं तेव्हाही मला म्हणजे लग्न जुळायच्या आधीच यांच्याशीच हं. हेच म्हणजे येताना असं म्हणजे एक एक एवढं सांगत आहे फक्त की म्हणजे असे दिसले की ते आलेत आणि वडिलांना खूप आवड असायची खूप मंडप सजवणे पूर्वी मंडप असायचे मंगल कार्यालय वगैरे असं काही नव्हतं. आणि खूप छान सुंदर सुंदर मंडप टाकलेले आहेत आणि मी तिथे बसलेली आहे ते जे काय कार्यक्रम असतात ना जे करण्याचे असतात विधी नवरी सोबतचे ते सुरू असतात आहेत आणि समोर आलेत घोड्यावर आहेत आणि यांचा तो शेवाळी कलरचा सुंदर ड्रेस आहे आणि बूट वगैरे शूज असे मरून कलरचे आहेत वगैरे सगळं अगदी मी खरंच बसलेली आणि खरंच ते समोरून आलेत अगदी असं तर असं ते तेव्हा मला हळूहळू कळायला लागलं की आपल्याला जे स्वप्न पडतात ते सत्यात उतरतात म्हणजे ते पुढे होणारे आधी दिसतात. आणि पुण्यात असताना मी पुण्यात लोणीकंदला राहत होती
तेव्हा वय माझं लहान होतं ना, पण स्वप्न पडले की भीती वाटायची आणि भीती वाटली की म्हणजे एक आमच्या पाटील, कल्पना पाटील म्हणून होत्या. मग त्या मोठ्या होत्या मैत्रीण म्हणून. पण त्यांना सांगितलं की त्या म्हणायच्या की घाबरून जाऊ नका. कारण काय स्वप्न पडायचे की जे पुढे घटना होणार कॉलनीमध्ये ती अगदी सत्यात उतरायची, पण फक्त फेस आहे ना त्या हम्म, व्यक्तीचा दुसरा दिसायचा. हम्म, पूर्ण ते तसं दिसायचं, पण काही ते दुर्घटना असायच्या. मग मला खूप भीती वाटायची ना असं. पण ते असंच मला आधी-आधी दिसायचं. मग ते आईला सांगून, मग आईने कुठे नाही का मग असं जायचं, कुठे ज्योतिषांकडे वगैरे, काही देतात का वगैरे असं. काही घेऊन वगैरे काही ते तर काही असं देत नव्हते. पण हम्म. माझी साधना करून आणि मी हे विपश्यनेला जाऊन याला इगतपुरीला झालं, इथे पारसी खिल CBD बेलापूरला झाले 2 आणि आता मार्चमध्ये झालं आणि आणि माझं कंटिन्यू चालू होतं आणि साधनेद्वारे. त्याच्यामुळे आपलं मला वाटतं एक शांत मन आणि संयम हे अत्यावश्यक आहे जीवनामध्ये आणि शांती ठेवली तेवढे ते पटकन अवगतही होतं, मिळतंही आणि श्रद्धा आणि विश्वास. विश्वास अतूट पाहिजे आणि ती जे आपलं बोलतो आपण ते पॉझिटिव्ह बिलकुल थिंकिंग पाहिजे. आपले थॉट अगदी तसेच पाहिजे, की नाही हे होणारच आहे आणि छानच होणार आहे, सत्यातच उतरणार आहे आणि ती एक मला खात्री असते मनाला, की हम्म. नाही जे मी आता बोलले किंवा जे घडणार आहे, ते चांगलंच घडणार आहे. आणि जे किंवा वाईट घडणार असेल, ते जर जेव्हा मला कळतं, की तेव्हा मग मी पूर्वीपासनं ते समजत होतं मला, की नाही आता काहीतरी आहे. मग त्या व्यक्तीला मी फोन करून घेते हम्म. आणि थांबवून घेते, बोलवून घेते, की तेवढं मन शांत होतं. आता ज्वलंत उदाहरण आहे ना भावाचं, की मला तेव्हा जायचं होतं, आम्ही मैत्रिणी वगैरे चाललो होतो फिरायला, पण मला नको वाटत होतं. नाही, मला नाही जायचंय. मला असं भीती वाटते मनातून असं हम्म. काहीतरी. मी माझ्या वडिलांसाठी भीत होते, की वडिलांचं 84 आता रनिंग चालू आहे एज. तर काही होईल का? मी तिकडे राहील, असं काहीतरी. आणि मला ते थांबवत होतं, जाऊ देत नव्हतं. आणि मला नेतानाही मुंबईतून आता बुलढाण्याला जायचं, बुलढाणा माहेर. तर माझ्या वडिलांचं सांगून मला नेलं, की वडील सीरियस आहेत. अण्णा सीरियस आहे. पण भावाचं नव्हतं सांगितलं आणि मग ते पुढचं असं हे झालं. पण मला आतून मला असं वाटत आधीच होतं, की ते नाही हो, जाऊ नये मी कुठे. मी इथेच पाहिजे. ते असे अनेक उदाहरणं अनेक आहेत अनेक आणि प्रसंग. रेकीचे पण हो, अनेक प्रसंग आहेत आणि रेकीचे तर अत्यंत खूप लाभकारी आहेत, अत्यंत गुणकारी आहेत आणि आपलं आपलं आपण जेव्हा स्वतःलाही घेतो किंवा मी आता घाईमध्ये निघत आहे बाहेर आणि मग आता आपल्यामध्ये तर ते आहेच आणि मी बसल्या-बसल्या घरच्या गाडीने गेलो आपण, तर मी गाडीलाही देते. अगदी ते बरं झालं गाडीचं लक्षात आलं. बिलकुल प्रवास सुरू करायचा आहे. मी सगळे सिम्बॉल सोडून पूर्ण गाडीला चारही चाकं किंवा कसंही आणि नसलंही गाडीसमोर तर माहिती आहे आपल्याला हा नंबर आहे, ही आपली गाडी किंवा यांना सगळ्यांना मी रेकी देते. अगदी तिथल्या तिथे गाडीत किंवा नसेलही तर दुरंत रेकी. खूप आणि छान. चालता-चालता जर मी अचानक एखाद्या बसमधून जायचंय. बसनी जाताना मग काहीतरी कुठे जर पेन झालंय अचानक, कधी-कधी असं सायटिकाचा त्रास तर पूर्ण नाहीये, पण केव्हा तरी का होतं माहिती नाही. मग हम्म. मी ते बसल्या-बसल्या अगदी असं मांडीवर ठेवते. खरं तर हृदयाजवळ घ्यायचे असतात किंवा असे घेतले चालतात, पण हृदयाजवळ. मग मी मांडीवर असे कारण असं केलं तर हम्म. बसमधल्या आजूबाजूला बघतात आणि हे करून घेत असते. हा. पॉइंट आपले प्रेशर पॉइंट दाबून घेते. असं हम्म. नाही शिकवलं होतं सरांनी आम्हाला. हा. हा आपला मेन पॉइंट आहे ना इथले हे असं सगळे याला असे प्रेस करून करायचं. हो. हो. आणि मग तर घेतलं, की मी आपलं काय थोडं अगदी हातात आलेलीच असते. वाक्य बोलायची असतात आणि हम्म. मग तो हात बिलकुल असा जरा ठेवला, की माझं अगदी बस डोळे बंद क्षणभर तरी 5 मिनिटात सगळं रेकी देऊन होतं आपलं स्वतःला मग. आणि ते सिम्बॉल बिलकुल मी तिथे एक तर सोनेरी अक्षराने म्हणजे सोनेरी कलरमध्ये हा. ड्रॉप त्या जागेवर. मग तिथे हाताने करण्याची जरुरी नाही. नजरेनेच आपल्या चालू शकतो. अ, आपल्या चेतन लक्ष घेऊन जातो आपण तिथे. मन की आंखों से म्हणतो ना आपण तसं, हा. की म्हणजे मनाच्या डोळ्यांनीच तिथे ते ड्रॉ करायचे बिलकुल त्या जागेवर आणि हम्म. बस ते लक्षही राहत नाही आपण जेव्हा उतरतो, की अरे माझं काही पेन होत होतं का? हम्म. असं म्हणजे असं मी चालता बोलताही करते
आणि आपल्या अनेक वस्तूंना देते आणि घरात झोपताना फॅनला, टीव्हीला किंवा आता लाईट जाणार असेल किंवा फॅन आता असा आहे मग त्यालाही द्यायचं. म्हणजे असं ती इतकी सवय झाली आहे सवय आता लागली. ना. खूप थँक पुण्याचं रिलेशनही चांगलं करायचं असेल हो तर आपल्याला ही जास्त मदत करते. नक्की त्याच्यामुळे ते रिलेशन चांगले होतात. असं बरेच खूप अनुभव आहेत, पण थोडंसं बोलले तर हळूहळू मलाही तुम्ही छान वाटलं. प्रत्येक गुरुवारी तुम्ही सगळ्यांना जरूर रेकीबद्दल अजून सांगा की जसे जसे तुम्हाला सिंबल मी टाकेन एक एक हा सिंबल आणि थोडस त्याबद्दल माहिती, कारण सर खूप छान, प्रवीण कुलकर्णी सर खूप छान मिळालेले ते आणि हम्म, त्यांनी मला तेव्हाच ओळखलेलं होतं की बापरे तुम्ही खूप करणार आहात. पण मध्येच मी सांगितलं ना, मी खूप करत होते, खूप रेकी देत होते. वडील असो, घरात असो, इतरांना असो, पण काय झालेलं होतं आणि ती इतकी येते म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरातलं ते पूर्ण आपल्यामध्ये, आपल्या या हातांमध्ये खेचून येतं. सर 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 अगदी असं आपल्याला जाणवतं. जाणवतं. म्हणजे मला जाणवत होतं. हम्म, खूप येतं. आणि मग काय होतं, की ते आपल्याला केअरफुली राहायचं असतं. मिठाच्या हम्म, पाण्याने हात हम्म, धुवायचे असतात. ते नाही झालं. त्याच्यामुळे मग थोडंसं मला मध्ये त्रास झाला होता. त्यामुळे मी सोडलं होतं. हम्म. अन्यथा रेकी सारखं उपयुक्त नाही. साधनं तर आपली आहेच. काय? आणि विपश्यनेने आपले आपले विकार आपण म्हणजे तिथल्या तिथे जर आता मला इथे रात्रीची ऍसिडिटी थोडं झालं, चहा थोडा जास्त झाला, ठीक आहे. आणि मग 10-15 मिनिटं इथपासून केसांपासून तर नखशिखांत आपल्याला पार्ट बाय पार्ट आपलं पूर्ण शरीरात बघत बघत जावं लागतं. आणि मग खालून परत वरती इथपर्यंत यावं लागतं. करेक्ट. बोलायचं काहीच नाहीये. हम्म, हम्म. काहीच नाही, फक्त आपल्या त्या आतल्या नजरेने तो तो पॉइंट 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 बघत जायचंय खालपर्यंत. 7 चक्र असेल तरी, फोकस पूर्ण बॉडी असेल आतमध्ये तरी. बोलायचं काहीच नाही. काहीच एक नाही. शब्दही उच्चारण करायचा नाही. हो. फक्त शांततेने ते कधी विकार निघून जातो ना आपल्याला पण कळते. अगदी शांत झोप लागते. करेक्ट. फक्तच की अगदी स्ट्रेट थोडंसं बसून पाठीचा कणा आपला ताटी. ठेवून असं बसावं लागतं आणि हम्म. घ्यावं लागतं. आणि थँक्यू. आपल्या रेकीमध्ये नजरही आपण खूप छान आपली स्वतःची म्हणा, कोणाची म्हणा, आपण रेकीची काढू शकतो. पद्धत अ, माझी असे असे आहे म्हणजे काढायची पूर्ण पूर्ण हम्म. असं. आणि ते एकतर मिठाची पाण्याची बादली ठेवायची आपण हा. बाजूला. त्याच्यात आपण टाकू शकतो किंवा मग आपलं असं युजलाइज करायचं की समोर असं आग पेटलेली आहे हम्म. आणि त्याच्यामध्ये आपण आपली त्याला विसर्जित निगेटिव्हिटी करतो. फायर ऑफ रेकी म्हणतात. निगेटिव्ह. हम्म. हो, होली त्याच्यामध्ये फायर आपण ऑफ टाकू रेकी. शकतो. होली फायर हो, ऑफ रेकीचा होली. पवित्र एक अग्नी ज्याच्यामध्ये हो, आपण एक खूप छान पॉइंट तुम्ही कारण खूप कारण मी जर पण हे बरं नसेल करायचे. आपल्याला ना, तर ते करून बघावं. पण हा. पाण्यातली जास्त हे होते लवकर, मिठाच्या पाण्यातली. हा. कारण कारण त्या ती बादलीला फिजिकली मग हात नाही आपण लावायचा. टच करतो ना. म्हणजे पाण्याला नंतर हात नाही लावायचा त्या, हा. कारण आधी आपली असो किंवा इतरांची आपण नजर काढलेली असो, तर त्या पाण्यामध्ये आपण जेव्हा ते टाकून देतो, की असं घेऊ, असे घेऊन ते हम्म. पूर्ण काढून केलं, की ती असे घेऊन असे टाकली, की त्याच्यानंतर मग ते पाणी आपण विसर्जित हात करायचं न ह्याच्यामध्ये. लावता तुम्ही झाडांना वगैरे टाकून. नाही. हम्म. नाही. बरोबर. असं टाकून द्यायचं बेसिन मध्ये वगैरे. आपलं सत्र कविता ते संपतंय आता आणि हो, तुमच्या चालेल. अनुभवाचा एक समरी म्हणा. मी उद्या सगळ्यांना एक परत एकदा आठवण करून देईन की रेकीबद्दल तुम्ही इतकी सुंदर माहिती दिली आणि अजून कोणीतरी टाकलं होतं की अनुभव शेअर करायचा त्यांना. पण हरकत नाही, आपण उद्याची सुरुवात तुमच्या अनुभवाने करू. ज्यांनी OnePlus असं काहीतरी नाव आहे त्यांच्या मोबाईलचं, तर नक्की तुमच्या अनुभवाने उद्या आपण सुरुवात करू. आणि मी कविताताईंचे खूप आभार मानते. थँक्यू सो मच. इतके चांगले तुम्ही रेकीचे पॉइंट सांगितले आणि बाकी सर्वांचे आभार मानते की आजचं सत्र तुम्ही करून घेतलं व्यवस्थित, सगळ्यांना प्रेरणा दिली, एक पॉझिटिव्हिटी दिली. आपण सगळेजण भेटू उद्याच्या सत्रामध्ये. परमात्म्याचे अनेक 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 धन्यवाद व्यक्त करू आपल्या सगळ्यांना मिळालेल्या ह्या अनुभवांसाठी. थँक्यू सो मच.